तर नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 11वीचा पार्ट 2 फॉर्म हा कशा प्रकारे भरायचा. त्यानंतर जर तुम्ही पार्ट 1 फॉर्म भरला नसेल तर तो फॉर्म भरून घ्या. त्यानंतर पार्ट 2 फॉर्म कसा भरायचा ते बघणार आहोत. पार्ट 2 फॉर्म आपण 15 तारखेपर्यंत भरू शकतो, सायंकाळी 4 वाजेच्या आत. तर मित्रांनो, सायंकाळी 4 वाजेनंतर तुम्हाला पार्ट 2 फॉर्म भरता येणार नाही, 15/6/2024 नंतर. मित्रांनो, त्यानंतर पार्ट 2 भरल्यानंतर जवळपास 26 तारखेला तुमचं ॲडमिशन तुम्हाला मिळालं का नाही, तुमची शीट तुम्हाला मिळाली की नाही याची निवड यादी येईल. निवड यादीत तुम्हाला शीट अलॉट झाला आहे का नाही ते कळणार आहे. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की 11वीचा पार्ट 2 फॉर्म कशा प्रकारे भरायचा. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सर्वप्रथम गुगल क्रोमवर जा. गुगल क्रोमवर गेल्यानंतर 11thadmission.org.in हे टाईप करा आणि एंटर करा. एंटर केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जी साईट दिसेल 11thadmission.org याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, उजव्या साईडला तुम्हाला चूज रिझन टू अप्लाय यामध्ये 5 रिझन दिसत आहे. त्यामध्ये तुमचा जो रिझन आहे ते सिलेक्ट करा. माझं नाशिक आहे, मी नाशिक MNC करतो. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, आपण पार्ट 2 भरतोय. त्यामुळे जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, पार्ट 1 भरला नसेल तर स्टुडंट रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करा. आणि तुम्हाला जर पार्ट 2 भरायचा असेल तर लॉग इन या बटनावर क्लिक करा. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पार्ट 1 भरताना तुम्हाला जो ॲप्लिकेशन नंबर मिळाला आहे तो टाका. त्यानंतर पासवर्ड टाका. आणि कॅप्चा भरून लॉग इन बटनावर क्लिक करा. बघा मित्रांनो, लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला स्ट्रीम अँड मीडियम पार्ट 2 असं नाव दिसेल. त्याच्या खाली चूज स्ट्रीम मीडियम या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पार्ट 1 भरताना तुम्ही जे फॉर्म भरलेला आहे पार्ट 1 त्यानुसार तुमचं मेरिट मार्क्स दिसतील. 355 आहे. त्यानंतर तुमची स्ट्रीम सिलेक्ट करा. हे बघा मित्रांनो, तुम्हाला आर्ट्सला ॲडमिशन घ्यायचं, कॉमर्सला ॲडमिशन घ्यायचं का सायन्सला, किंवा HSVCला घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, मी सायन्स निवडतो. सायन्स निवडल्यानंतर ते विचारते तुम्हाला मीडियम कुठलं आहे. ऑब्व्हियसली इंग्लिश मीडियम असणार आहे. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. बघा, सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर वरती स्ट्रीम अँड मीडियम डिटेल सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज दिसेल. त्यानंतर उजव्या साईडला जा, तिथे डाव्या साईडला जा आणि तिथे चूज ज्युनियर कॉलेज या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्ट्रीम दिसते, तुमचं मीडियम दिसतंय. स्टेटसमध्ये तुम्हाला जर फक्त ॲडेड कॉलेज घ्यायचे असेल तर ते निवडू शकतात. गव्हर्नमेंट कॉलेज घ्यायचे असेल ते निवडू शकतात. पार्टली ॲडेड घ्यायचे असेल तर ते निवडू शकतात. सेल्फ फायनान्स कॉलेज नुसतं घ्यायचे असेल तर ते निवडू शकतात. आणि जर सर्वांमधून चूज करायचं असेल तर ऑल बटनावर क्लिक करा. कॉलेज टाईप पण ऑल ठेवा. त्यानंतर सर्च ज्युनियर कॉलेज या बटनावर क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे, तुमच्या रिजनचे जे शाळा कॉलेज आहे ते कॉलेज दिसतील. त्यामधून तुम्हाला जे कॉलेज आवडतं ते कॉलेज निवडा. बघा मित्रांनो, कॉलेज निवडल्यानंतर इथं खाली ॲड सिलेक्टेड ज्युनियर कॉलेज या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सिलेक्टेड ज्युनियर कॉलेज ॲडेड सक्सेसफुली असा मेसेज शो होईल. नंतर ओके करा. त्यानंतर मित्रांनो, सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं आहे. जे कॉलेज तुम्हाला सर्वात जास्त आवडतं ते कॉलेज 1 नंबरला ठेवा. तुम्हाला जे कॉलेज सर्वात प्रथम आवडतं ते एक नंबरला ठेवा. त्यानंतर तुमचा पसंतीक्रम जसा असेल त्यानुसार तुम्ही पसंतीक्रम द्यावा. म्हणजे जे कॉलेज सर्वात जास्त आवडतं 1 नंबरला, त्यानंतर 2 नंबर, त्यानंतर 3 नंबर, 4 नंबर
त्यानंतर मित्रांनो कॉलेजला नंबरिंग दिल्यानंतर प्रेफरन्स दिल्यानंतर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो इथे खालचा जो बॉक्स आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमचा फॉर्म लॉक करून घ्या. बघा मित्रांनो तुमचा फॉर्म एकदा लॉक झाला तरच तुमचं मेरिट लिस्टनुसार तुमचा नंबर त्या कॉलेजला लागेल. जर फॉर्म लॉक केला नाही तर तुमचा नंबर मेरिट लिस्टमध्ये येणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म लॉक करा. त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करा. कन्फर्म बटनावर क्लिक केल्यानंतर हे बघा करंट स्टेटस लॉक असं दिसेल तुम्हाला आणि याची प्रिंट काढून घ्या. जर मित्रांनो तुम्हाला अजूनही काही जर चेंजेस करायचे असेल म्हणजे तुम्हाला वाटते की नाही मला एक कुठलं तर अजून कॉलेज घ्यायचं होतं आणि ते राहून गेलं तर अशा वेळेस मित्रांनो हा लॉक झालेला फॉर्म अनलॉक करा. अनलॉक करण्यासाठी बघा प्रिंट फॉर्मच्या खाली अनलॉक फॉर्म ऑप्शन असं बटन दिसेल त्यावर क्लिक करा. डिक्लेरेशन भरा आणि अनलॉक ऑप्शन फॉर्म या बटनावर क्लिक करा. त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करा. कन्फर्म बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो अनलॉक झालेला आहे. त्यानंतर तुम्ही पुन्हा तुमची स्ट्रीम वगैरे निवडून बाकीच्या गोष्टी करू शकता. बघा मित्रांनो तुम्हाला जर अजून कॉलेज घ्यायचं असेल तर सर्च कॉलेजवर क्लिक करा. त्यानंतर तुमचे जे कॉलेज आहे तुम्हाला जर अजून ॲड करायचं असेल तर एखादं कॉलेज निवडू शकतात. ते निवडून सिलेक्ट केल्यानंतर ॲड सिलेक्टेड कॉलेज या बटनावर क्लिक केल्यानंतर हे कॉलेज त्या लिस्टमध्ये येईल. पण मला घ्यायचं नाही मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी करतोय. आणि ह्याच्यातलं जर तुम्हाला एखादा कॉलेज डिलीट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ज्या कॉलेजला डिलीट करायचं आहे कॉलेज सिलेक्ट करा आणि डिलीट सिलेक्टेड कॉलेज या बटनावर क्लिक केल्यानंतर ते डिलीट होऊन जाईल. मित्रांनो सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि तुमचा फॉर्म लॉक करून घ्या. फॉर्म लॉक झाल्यानंतर कन्फर्म बटनवर क्लिक करा. बघा मित्रांनो फॉर्म लॉक झाला आहे का नाही ते कसं कळतं. करंट स्टेटस लॉक असं तुम्हाला दाखवेल. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पार्ट 2 हा फॉर्म भरला आहे. पार्ट 2 फॉर्म भरल्यानंतर या साईडवरून चेक करू शकता की तुम्हाला कॉलेज अलाउड झाला आहे का नाही. मित्रांनो ही जी प्रिंट आहे त्याची प्रिंट काढून घ्या. बघा मित्रांनो काळजीपूर्वक लक्ष द्या मी काय सांगतो ते. बघा तुम्ही जो पहिला प्रेफरन्स दिलेला आहे ज्या कॉलेजला त्या कॉलेज जर तुम्हाला सीट अलाउड झाला आहे आणि तुम्ही तिथे जाऊन जर ॲडमिशन घेतलं नाही तर तुमचा फॉर्म हा जो फॉर्म आहे तो रद्द होतो. ही प्रक्रियामध्ये तुम्ही बाद होता. त्यामुळे मित्रांनो जर तुमचा प्रेफरन्स तुम्ही एक ज्या कॉलेजला दिलेला आहे आणि ते कॉलेज जर तुम्हाला अलाउड झालं तर तिथे जाऊन तुम्ही दिलेल्या तारखेच्या आत ॲडमिशन घेऊन टाका आणि त्या तुमचा फॉर्म रद्द होतो. पण जर दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या किंवा अन्य एक सोडून दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या प्रेफरन्सला जर तुमचं कॉलेज तुम्हाला अलाउड झालं म्हणजे तुम्हाला ते कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आणि तुम्हाला तिथे घ्यायचं नाही तर तुम्ही सेकंड राऊंडसाठी पुन्हा अप्लाय करू शकता. अशा वेळेस तुमचा फॉर्म रद्द होत नाही. पण पहिल्या कॉलेजला तुम्ही जो पहिला प्रेफरन्स दिलेला आहे त्या कॉलेजला जर तुमचा नंबर लागला तर तुम्ही ते जाऊन ॲडमिशन करून घ्या अन्यथा तुमचा फॉर्म रद्द होतो. तर मित्रांनो हा होता 11वी ॲडमिशनचा पार्ट 2 फॉर्म. काही दिवसातच मेरिट लिस्ट लागेल आणि तुम्हाला तुमच्या कॉलेज अलॉट झाला आहे का नाही ते कळेल. तर मित्रांनो आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो तुमची रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.